हॅलो ऑल. लिफो मेथडचा दुसरा प्रॉब्लेम. द फॉलोइंग आर द डिटेल्स सप्लाइड बाय ज्योती एंटरप्राइजेस जालना यांनी आपल्याला खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे. इन रिस्पेक्ट ऑफ इट्स रॉ मटेरियल्स फ्रॉम मंथ ऑफ मे 2020. त्यांच्या रॉ मटेरियलबद्दल मे 2020ची माहिती दिलेली आहे. रिसिप्ट आणि इश्यू असे 2 टप्प्यात माहिती दिलेली आहे. रिसिप्टचे 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि इश्यूचे 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय म्हटलं, शो द स्टोर लेजर अकाउंट अंडर लिफो मेथड. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार. मॅक्सिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर क्वांटिटी. सोल्युशनमध्ये काय म्हणणार आपण, इन द बुक्स ऑफ ज्योती एंटरप्राइजेस जालना स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल डॅश डॅश. मटेरियलचं नाव नाही सांगितलं त्यांनी. फॉर द मंथ एंडेड मे 2020. मग डेटच्या कॉलममध्ये आपण मे 2020 लिहून घेणार. पर्टिक्युलर रिसिप्टचे 4 कॉलम, इश्यूचे 4 कॉलम, बॅलन्सचे 3 कॉलम, रिमार्कचे सिंगल कॉलम. आता आपल्याला ज्या प्रॉब्लेममध्ये इथे वरती काही ओपनिंग बॅलन्स वगैरे दिलेला नाही आहे. ट्रान्झॅक्शन 5 दिलेले आहेत आणि खाली अजून काही वेगळं काही विचारलेलं नाही आहे. सरळ लिफो मेथडने प्रॉब्लेम सोडवा असं सांगितलेलं आहे. आता यामध्ये सर्वात पहिलं आपण बघणं गरजेचं आहे, रिसिप्ट आणि इश्यूचे जे आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत तर त्याला आपण काय केलं, नंबरिंग देऊन घेतली. बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन 1/5चं, दुसरं ट्रान्झॅक्शन 7/5चं, तिसरं ट्रान्झॅक्शन 10/5चं, चौथं ट्रान्झॅक्शन 15/5चं आणि 5वं ट्रान्झॅक्शन 31/5चं. तर 1, 2, 3, 4, 5 असे 5 ट्रान्झॅक्शन आपण क्रमांकानुसार लावून घेतले, जेणेकरून तारखेंचा गोंधळ होऊ नये. 5व्या महिन्यातीलच रिसिप्टचे आणि इश्यूचे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणून आपल्याला 1 ते 5 असे सरळ सरळ नंबरिंग इथे व्यवस्थित देता आले. आता प्रॉब्लेम सोडवायला हरकत नाही. पहिलं ट्रान्झॅक्शन विचारात घ्या, त्याला अगोदर टिक मार्क करून घ्यायची, म्हणजे आपल्याकडून ते व्यवस्थित नोंद होते. 1/5ला 2000 युनिट 5 रुपयाप्रमाणे रिसिप्ट झालेले आहे, बरोबर. ठीक आहे. तर 1/5ला रिसिप्ट, बरोबर, रिसिप्ट किती झाले, 2000 युनिट झाले. किती रुपयाप्रमाणे झाले, 5 रुपयाप्रमाणे. 5 × 10 म्हणजे हे किती रुपयाचा माल आला आपल्याकडे, 10,000चा माल आला. आता रिसिप्ट म्हटल्यानंतर फक्त बॅलन्समध्ये आपण ॲज इट इज ते काय करणार, कॅरी ऑन करून घेणार आणि बॅलन्स लिहिणार, बरोबर. तर रिसिप्ट झालं म्हणजे एका अर्थाने तो आपला ज्याप्रमाणे ओपनिंग बॅलन्स येत होता त्याप्रमाणे हा आपला बॅलन्सच रिसिप्ट, म्हणजे तो वापरू शकतो माल. आता आपण रिसिप्ट 1 नंबरचं, 1 क्रमांकाचं ट्रान्झॅक्शन झालं. त्यानंतर 2 नंबरला काय आहे, 7 तारीख आहे. 7 तारखेला काय आलं, रिसिप्ट झालं. तर सोपं आहे, 1000 युनिट 6 रुपयाप्रमाणे बॅलन्समध्ये आपल्याला घ्यायची. तारीख किती, 7. घडलं काय, रिसिप्ट. त्याचं युनिट्स किती आहे, 1000. किती रुपयाप्रमाणे, 6 रुपयाप्रमाणे. त्याची रक्कम किती झाली, 6000. रिसिप्ट आहे म्हणून बॅलन्सला काय करणार आपण, कॅरी ऑन करणार. अगोदरचा बॅलन्स आधी इथे कॅरी ऑन करा, नंतर आता जो बॅलन्स रिसिप्ट म्हणून आलाय तो पण इथे काय करा, कॅरी करून घ्या. 1000 6 रुपयाप्रमाणे 6000चा माल आपल्याकडे आलाय. 7 तारखेचं दुसरं ट्रान्झॅक्शन झालं. आता तिसऱ्या क्रमांकाचं ट्रान्झॅक्शन ते आहे इश्यूचा. आता इश्यू म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे, आपल्याला आपल्याकडील मालातून हा माल वजा करायचा आहे, बरोबर. 10 तारखेला 2500 युनिट द्यायचेत. ठीक आहे. तारीख 10 झालेलं काय, इश्यू. आता इश्यूच्या कॉलममध्ये इकडे यायचं. आता द्यायचे किती आहे, इश्यूची जी क्वांटिटी आहे ती इश्यूची क्वांटिटी किती आहे बघा. 10 तारखेला जाऊन पुन्हा 2500 आहे. ठीक आहे, कळा, लक्षात राहावं म्हणून घ्या इथे लिहून 2500. आता 2500 इश्यू करायचे आहे आपल्याला. इश्यू करताना आपल्याकडे शेवट आलेला माल किती, 1000. 2500 देण्यासाठी त्यातून 1000 अगोदर असे देऊन टाकायला हरकत नाही, बरोबर. तर 2500तून 1000 गेले, अजून किती देणं बाकी, 1500. तर आपल्याकडे आता माल किती आहे शिल्लक, हा 2000. बघा, आता लास्ट इन आधी दिला त्याच्या
लास्ट बस सेकंड हा आता द्यायचा. 2000तून 1500 द्यायचे. 2000तून 1500 देता येतील. 2000चा भाव काय चालू आहे? 5 रुपये चालू आहे. मग याला पण भाव काय येणार आहे? 5च येणार आहे. त्याचा गुणाकार करून घ्या. 7500 बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने इश्यू केलेला माल आपण काय केला? 2500 ही पूर्ण संख्या इश्यू केली. आता बॅलन्स लिहून घ्यायची. बॅलन्स लिहून घेत असताना इथे काळजी घ्यायची का ट्रान्झॅक्शन आपण शेवटचा अगोदर घेतलेलं असतं, म्हणून त्याचा अगोदर विचार करायचा की नक्की इथे आपण कशा पद्धतीने पोस्टिंग करतोय ते. बरोबर की नाही? आता हा जो 2000 आहे बरोबर, तर या 2000तून हे 1500 आपण दिलेले. बरोबर की नाही? म्हणून 2000 वजा 1500 बरोबर 500चा माल शिल्लक राहील. आता 2000तून माल वापरलेला आहे म्हणून इथे रेट काय किती? 2000चा जो रेट आहे तोच येईल ना, 5 रुपये. बरोबर, म्हणजे आता माल शेवटच्या ट्रान्झॅक्शन मधला किती शिल्लक आहे? एवढा शिल्लक आहे. आणि त्याच्या अगोदरचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते मात्र काय झालेलं आहे तिथं, हे 1000 युनिट हे वापरलेले आपण बघा इथे वापरलेले. बरोबर, फक्त या 2000चे 500 रुपये शिल्लक आहे. आलं लक्षात? आता हे झालं 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन. आणि किती नंबरचं? 1 2 3 नंबरचं. आता 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन काय आहे? त्याला येलो करून घ्या किंवा टिक मार्क करून घ्या. 15 तारीख आहे, रिसिप्टचं आहे, तर ते सोपं आहे. सरळ बॅलन्समध्ये घ्यायचे 2000 युनिट 6.5 रुपयाप्रमाणे. बरोबर, तारीख किती आहे? 15 तारीख. काय झालेलं आहे? रिसिप्ट झालेले आहे. बरोबर, रिसिप्टमध्ये आपण काय म्हणणार? 2000. त्याचा रेट काय? 6.5 रुपये. तर या दोन्हींची गुणाकार केल्यानंतर येणारी अमाऊंट 13,000 रुपये. बरोबर, आता रिसिप्ट याचा अर्थ आपण काय करणार? अगोदरचा जो बॅलन्स शिल्लक आहे तो खाली काय करणार? आपण कॅरी करणार. तो कॅरी केल्यानंतर रिसिप्ट आहे म्हणून तो पण बॅलन्स आपण काय करणार? तो देखील कॅरी ऑन करणार. ठीक आहे. रिसिप्टची पूर्ण एंट्री व्यवस्थित झाली. 15 तारखेची एंट्री व्यवस्थित झाली. 15च्या नंतर 1 2 3 4 ट्रान्झॅक्शन झाले. 4च्या नंतर आता 5वं ट्रान्झॅक्शन आपण विचारात घेणार. बरोबर, 5वं ट्रान्झॅक्शन काय आहे? त्याला टिक मार्क करून घ्या. इश्यू आहे तर हे 2200 युनिट आपल्याला 31 तारखेला द्यायचे. बघा, मग 31 तारीख लिहून घ्या. इश्यू म्हणा आणि रक्कम किती होती? ती 2200. बरोबर आहे की नाही? 2200 युनिट. बरोबर, आता 2200 युनिट आपल्याला द्यायचे आहेत. आता 2200 युनिट देत असताना आपल्याकडे शेवट युनिट किती शिल्लक आहे? 2000 आहे शेवट आलेला माल. तो द्या अगोदर. बरोबर, तो दिला. त्याच्या अगोदर आलेला माल किती? 500. आता 2000 दिले, त्याच्यातून देणं बाकी किती आहे? टोटल 2200 द्यायचे म्हटल्यानंतर 2200 वजा 2000 200 माल द्यायचं शिल्लक आहे. तर 500तून 200 देता येईल का? देता येईल. मग 200ला भाव 500चा किती? 5 रुपये. आणि त्याची रक्कम म्हणजे अमाऊंट किती येते? तर त्याची अमाऊंट येते 1000 रुपये. बरोबर, तर इश्यू किती करायचे होते? 2200. तर 2000 आणि 200 2200 इश्यू केले का? केले. बरोबर, आता या ठिकाणी बॅलन्स आपल्याला काय करायचा? राईट डाऊन करून घ्यायचा. 500तून किती युनिट दिले? 200 युनिट दिले. बरोबर आहे की नाही? 500 वजा किती युनिट शिल्लक राहिले? 300 युनिट शिल्लक राहिले. बरोबर, याला भाव रेट कोणता लावणार? 5चाच लावणार. ज्यातून दिला त्याचाच लावणार. बरोबर, मग 300 गुणुले 5 तोंडी तुम्ही 1500 शिल्लक बॅलन्समध्ये लिहिणार. त्यानंतर हा 2000 जो माल आहे तो माल पूर्ण वापरलेला आहे. बरोबर की नाही? त्यानंतर बघा 31 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं. 5ही ट्रान्झॅक्शन झाले. बाकी वरती इथे शेवट आपल्याला काही इतर गोष्ट विचारलेली नाहीये. त्यामुळे आता आपण काय करू शकतो? व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. शेवटचा शिल्लक साठा किती आहे आपल्याकडे? 300 युनिट 5 रुपयाप्रमाणे 1500 रुपयाचा माल शिल्लक आहे. तर आपल्या क्लोजिंग स्टॉकचं हे काय झालं? व्हॅल्युएशन झालंय
अशा पद्धतीने. ओके, बाय.